घणसोली स्थित सिंप्लेक्स सोसाइटी के पुनर्विकास को लेकर जारी विवाद एक बार फिर गर्मा गया है। 20 साल पुराने भवनों को जर्जर बताकर रहवासी और महिलाओं ने कुछ दिन पहले मनपा मुख्यालय पर मोर्चा निकालते हुए पुनर्विकास प्रक्रिया को तेज करने की मांग की थी। लेकिन अब सोसाइटी कमेटी द्वारा बिल्डर नियुक्ति के लिए अखबारों में पब्लिक नोटिस जारी करने पर नया बवाल खड़ा हो गया है। सिंप्लेक्स के कई सदस्यों ने कमेटी पर धोखाधड़ी और अपारदर्शिता का गंभीर आरोप लगाया है। उनका कहना है कि बिना किसी चर्चा, सलाह या आम बैठक के कमेटी ने मनमाने तरीके से यह कदम उठाया है और इसमें निजी स्वार्थ और राजनीतिक हस्तक्षेप की बू आ रही है। सदस्यों का यह भी आरोप है कि नियमों के मुताबिक पुनर्विकास के लिए इमारत कम से कम 30 से 35 साल पुरानी होना चाहिए, जबकि सिंप्लेक्स की इमारतें सिर्फ 20 साल पुरानी है। ऐसे में मनपा चुनाव को ध्यान में रखते हुए रहिवासियों को गुमराह किए जाने की बात भी सामने आई है। काय आहे की सिंप्लेक्स मध्ये आम्हाला जे माथाडी कामगार इथे घरे मिळालेले आहेत, ती घरं खूप छोटी आहेत आणि या घरामध्ये आमचा आता परिवार वाढल्यामुळे आमचा तिथे म्हणजे आमची व्यवस्था होत नाही। आमची अशी मागणी आहे की आमचा पुनर्विकास झालाच पाहिजे। पुनर्विकासाला आमचा 100% पाठिंबा आहे। एकही सभासद या सोसायटीमध्ये असा नाही की तो पुनर्विकासाच्या विरोधात आहे। त्यामुळे कोणाला वाटत असेल की आम्ही पुनर्विकासाला विरोध करतोय किंवा त्यात काय आडकाठी करतोय, हे ते मनातून काढून टाका। आम्ही पुनर्विकासाचे खंदे समर्थक आहोत। पुनर्विकास झाला पाहिजे, आम्हाला मोठी घरे मिळाली पाहिजेत आणि आम्हाला आमचे दुकान सुद्धा आहे त्या जागेवरती मिळाली पाहिजे, आमची मागणी आहे। परंतु हे सर्व होत असताना आम्हाला याच्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसतोय। कारण या कॉम्प्लेक्स मध्ये साधारणतः 3200 घर आहेत आणि 3200 घर किंवा 3200 कुटुंबाचं आज एका घरामध्ये जरी 5 लोक पकडले, जवळजवळ 10,000 आसपास लोक राहतात। तर आम्हाला असं वाटतं की कोणतीही प्रक्रिया करत असताना ती कायदेशीररित्या असावी, त्यामध्ये नियमितपणा असावा, त्यामध्ये कायद्याचं पूर्ण तंतोतंत पालन केलं जावं, सर्वांना घेऊन चालावं। परंतु गेली आम्ही 3-4 वर्ष आम्ही आमच्या विद्यमान कमिटीकडे पत्रव्यवहार करतोय। त्यांना सांगतोय बाबा आपल्या प्रक्रिया काय झाल्यात, रिडेव्हलपमेंटसाठी ज्या जे काही आपले डॉक्युमेंट्स लागतायत महानगरपालिका दरबारी किंवा शिल्प दरबारी, तर आम्हाला एकही पेपर दिला जात नाही। आता गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी सोसायटीने एक टेंडर नोटीस पाठवले का लोकल न्यूजपेपर मध्ये, त्यामध्ये असं डिमोलिश आणि रिडेव्हलपमेंटसाठी टेंडर मागवलं। साहेब, कोणतेही टेंडर देत असताना साधारणतः 7 दिवस किंवा 11 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे। त्यासाठी विशेष सभा आयोजित करायला गेली पाहिजे होती, परंतु कोणत्या प्रकारची अशी सभा या ठिकाणी आयोजित केली गेली नाही किंवा आमच्या सभासदांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही। पर जर तुम्हाला टेंडर करत असताना आपल्याकडे कागदोपत्री सगळे परमिशन आलेत का, महानगरपालिकेच्या C1 रिपोर्ट आहे का, IITची आपल्या इमारत धोकादायक असा कुठला आपल्याकडे अहवाल आहे का, या सगळ्या जनतेसमोर सोसायटीमध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे। परंतु कमिटी कोणते आमच्याकडे पत्रव्यवहार किंवा कोणतीही गोष्ट आमच्याकडे उपलब्ध करून देत नाही। आम्ही जेव्हा आमच्याकडे एवढे पेपरचे साहेब रिसिव्ह कॉपी आहेत, प्रत्येक वेळेला आम्हाला म्हणजे केराची टोपली दाखवली जाते। सोसायटीचं कन्व्हिन्स डीड अजून झालेलं नाही। आम्ही कन्व्हिन्सची कॉपी मागितली, आम्हाला दिली गेली नाही। म्हणजे आम्ही अर्ज करून थकलो इथे, तर सोसायटी आम्हाला काय रिप्लाय देत नाही। आम्हाला या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही, अजून स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट मागितलं तर आम्हाला तो उपलब्ध करून देत नाही। आता हा ह्यांचा जो समोर चाललेला आहे घाट, समोर जो घाट चाललेला आहे की 4 वर्ष झाली, पहिल्यांदा एक बिल्डर आणला, एस पॅराडाइज, त्याचा कार्यक्रम घेतला, तो फेल गेला। दुसरा गोदरेज आला, तोही निघून गेला। आणि आताच्या मध्ये 5-6 दिवसापूर्वी त्यांनी एक मोर्चा महिलांचा नेला, मोर्चा नेऊन महानगरपालिका धडक मोर्चा नेला आणि त्याच्या अगोदर सांगितलं आमच्यावर स्ट्रक्चर रिपोर्ट आलाय, सगळं पेपर आले, सोसायटीच्या ऑफिसला ठेवतो, पण ऑफिस मध्ये काय आम्हाला आतापर्यंत दाखवलं नाही। ह्यांनी मोर्चा का काढला? मोर्चा काढला आणि 3 दिवसात तुम्ही मोर्चा काढून 4 दिवसात तुम्ही बिल्डर नियुक्ती करताय। ह्यात मध्ये सोसायटीचे पदाधिकारी सहमत आहेत आणि सगळी जी मालक आहेत त्यांना त्यांनी वाढवतली समजले आणि स्वतःच्या हिमतीवर ते सोसायटीची पदाधिकारी की मालक बनलेत आणि हे आम्हाला हे फसवण्याचा घाट चालला। हे सगळं चुकीचं आहे आणि प्रत्येक आम्ही रिपोर्ट काढले, माहिती काढला की 30 वर्ष होत नाही तरी ही चुकीची भूमिका करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि ही जनता रस्त्यावर
येईल म्हणून मला कळकळीची इजा नाही म्हणून मी मीडियापाशी बोलतो. अनधिकृत बांधकाम म्हणजे सोसायटीला हाताशी धरून त्यांनी ते कुठे ऑफिस बांधायचा प्रयत्न केलेला आहे, कुठे सॅम्पल फ्लॅट म्हणून डेमो फ्लॅट दाखवण्यासाठी बांधलेले आहे, पण ते अजून पूर्णत्व झालेलेच नाही, ते अर्धवटच राहिलेलं आहे. अशा प्रकारचं ते बांधकाम चालू आहे त्यांचं अजून. निश्चितच त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सोसायटीचं काहीतरी त्याच्यामध्ये हित असणार आहे कमिटी मेंबरचा. त्यामुळे ते सभासदांना काही सांगत नाहीये आणि सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाही. काही पेपर्स मागितले, सरळ सांगतात की तुम्ही तिकडे विचारा, आम्हाला विचारू नका. म्हणजे इथे कुठेतरी असं वाटतं की हे विकले गेलेले आहेत. ते विकले गेल्यामुळे ते आमचं हित आम्हाला बघत नाही, ते स्वतःच हित बघतायत आणि ह्याच गोष्टीचा आम्ही प्रकर्षाने विरोध करतो. कोणाला विकलेले? जो कोण असेल पुनर्विकास राबवित असेल त्यालाच विकले गेलेले आहेत. हा अट्याच करणं योग्य नाहीये, कारण मी स्वतः महानगरपालिका असो सिडको असो तिथे जाऊन मी चौकशी केलेली आहे. त्यांनी सांगितलं 30 वर्ष होईपर्यंत तुमचं काही होणार नाहीये, 30 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला त्याची प्रक्रिया करावी लागणार आणि ज्या वेळेला तुमची इमारत स्ट्रक्चर ऑडिटमध्ये डब घायला आलेली असेल किंवा ती पडण्याच्या याच्यात असेल तरच तुम्ही हे प्रकल्प राबवू शकता, असं आम्हाला तिकडनं सांगण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा ही काही आहेत ते पुढे असं ह्या प्रकल्प रेटायचा प्रयत्न करत आहे आणि सोसायटी सभासदांना बेघर करण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतं. पुनर्विकासाची घाई सुरू आहे काय? नक्कीच. आता इलेक्शन पण आज चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्या दृष्टीने मध्ये स्टॉप झालं होतं, पण त्यांनी प्रक्रिया पुन्हा सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की इलेक्शनचं काय फंड आहे की त्यांचं स्वतःचं काय हित आहे याच्यामध्ये, हे मला समजत नाहीये. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.